छत्रपती संभाजीनगरातील विभागीय क्रीडा संकुल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र बनण्यासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षितता उपलब्ध करून देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत। स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेतून विकसित मराठवाडा घडवताना क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य दिले जात असल्याचं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलंय। विभागीय क्रीडा संकुलात 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। याच कालावधीत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्याचाही यावेळी सांगण्यात आलंय। लॉन टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, बॉक्सिंगसाठी इंडोर हॉल, बास्केटबॉल आणि फुटबॉल मैदान, खेळाडूंसाठी निवासी व्यवस्था, क्रीडा साहित्य, स्वच्छतागृहे, विद्युत दुरुस्ती आणि वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। खेळाडूंच्या सुरक्षेसाठी परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासह त्यांना खाऊ घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच पार्किंग व्यवस्था अद्ययावत करून पे अँड पार्क सुविधा करणे गरजेचे आहे आणि सिंथेटिक ट्रॅक आणि फुटबॉल मैदानाच्या वापरासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून त्या सुविधा केवळ खेळाडूंनाच उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिल्या आहेत।